ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। भाजपमध्ये ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना धक्का बसलेला आहे। गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे अशा जुन्या नेत्यांच्या फळीमधून फक्त सुधीर मुनगंटीवार यांचंच मंत्रिपद मिळालेलं नाहीये। सुधीर मुनगंटीवार यांचं नेमकं काय चुकलं? सुधीर मुनगंटीवारांवरती भाजप हायकमांड नाराज झाली आहे का? पाहुयात या रिपोर्टमधून। भाजपच्या 19 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। जुन्या नव्या चेहऱ्यांचा समतोल साधून भाजपनं मंत्रिमंडळाची स्थापना केली आहे। अनेक माजी मंत्र्यांवर भाजपनं पुन्हा विश्वास दाखवला। मात्र या यादीतून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना वगळण्यात आलं। फडणवीसांच्या 3.0 सरकारमधनं सुधीर मुनगंटीवारांना डच्चू मिळाला। सुधीर मुनगंटीवार 7व्यांदा विधानसभेचे आमदार झाले। 1995 मध्ये सुधीर मुनगंटीवार पहिल्यांदा आमदार झाले। भाजप सेनेच्या सरकारमध्ये मुनगंटीवारांनी पर्यटन मंत्रीपद भूषवलं। 2013 पर्यंत मुनगंटीवारांनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपदही भूषवलं। यानंतर 2014च्या फडणवीस सरकारमध्ये ते अर्थ व नियोजन मंत्री होते। 2023ला महायुती सरकारमध्ये त्यांनी सांस्कृतिक मंत्री म्हणून काम केलं। एकेकाळी भाजपचं प्रदेशाध्यक्षपद भूषवणारा आणि भाजपचा विदर्भातला महत्त्वाचा चेहरा असलेल्या मुनगंटीवारांनी भाजप हायकमांडची नाराजी उडवून घेतली। पक्षाचा आदेश दिला तर बघू। माझी इच्छा तर महाराष्ट्रात राहण्याचीच आहे, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काम हाती घेतलं आहे ते पूर्णत्वास न्यावं। खूप काम अजून करायची बाकी आहे। लंडन मध्ये स्टॅच्यू उभा करायचा आहे, 1000 कोटीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय उभं करायचं आहे आणि मग अशा गोष्टी पूर्ण करायला पण शेवटी पक्ष जो आदेश देईल त्याला नाही म्हणणं हे काही कार्यकर्त्याचं लक्षण नसतं। भाजप वरिष्ठांनी सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं। निवडणूक लढण्याआधीच त्यांनी हार पत्करली होती। राज्यातच काम करायचं असल्याचं मुनगंटीवार वारंवार सांगत होते आणि त्यामुळे लोकसभेला चंद्रपुरात भाजपचा पराभव झाला। राज्यातील मोठ्या नेत्यानं अशी माघार घेणं भाजप हायकमांडला रुचलं नाही आणि याच नाराजीतून मुनगंटीवारांचं मंत्रिपद हुकलं। सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश जरी नसला तरीही त्यांना पक्षाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे येत्या काळात फडणवीस सरकारमध्ये मुनगंटीवारांची भूमिका काय असेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।